संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द हाळदा वस्ती येथे जादूटोणा आणि संमोहनाच्या नावाखाली एका कुटुंबाची मोठी आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस येऊन आठवडा उलटला आहे। या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप मुख्य आरोपी बाळासाहेब पोटे आणि त्याचे साथीदार मोकाट आहेत। पोलिसांच्या या संथ कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून घारगाव पोलीस नेमके कोणाला वाचवत आहेत असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। काय आहे नेमके प्रकरण? फिर्यादी शरद कैलास डोंगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2014 पासून आरोपी बाळासाहेब पोटे आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या कुटुंबाला जादूटोण्याच्या जाळ्यात ओढले। तुमचे सर्व चांगले करून देतो असे आमिष दाखवून आरोपींनी डोंगरे कुटुंबाकडून वेळोवेळी रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने आणि अगदी जनावरेही लांबवली। संमोहन आणि आत्महत्येचा प्रयत्न? आरोपीने फिर्यादीच्या आईला बायसाबाई यांना संमोहित करून त्यांच्याकडून साधारण 5 लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि 1,49,000 रुपयांचे सोने असा एकूण मोठा ऐवज उकलला आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या दबावामुळे आणि जादूटोण्याच्या प्रभावामुळे फिर्यादीच्या आईने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असूनही आरोपी अजूनही छुप्या पद्धतीने त्यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे। पोलिसांच्या भूमिकेवर संशय। या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर नरबळी, अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला तरी पोलिसांना आरोपीचा सुगावा लागलेला नाही। आरोपीचे मोबाईल नंबर आणि इतर तांत्रिक पुरावे उपलब्ध असतानाही पोलीस का कारवाई करत नाहीत यावरून घारगाव पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। नागरिकांची नाराजी। परिसरात जादूटोणासारख्या अघोरी प्रथा फोफावत असताना पोलीस प्रशासन गांभीर्याने पावले उचलत नसल्याने जांबूत खुर्द आणि घारगाव परिसरातील नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे। जर लवकरच आरोपींना अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे।